पैसे खाणारी आघाडी. जेव्हा काँग्रेसमधून शरदजी पवार फुटले तेव्हा राष्ट्रवादी तिसरी होती, विसरू नका. हम पर आप आरोप लगा रहे हो तो राष्ट्रवादी भी तीसरी थी. जेव्हा भाजप आणि काँग्रेस लढत होते तेव्हा शिवसेना पण तिसरीच होते. दिल्लीमध्ये केजरीवाल जेव्हा निवडून आला तो तिसराच होता. ममता बनर्जी पण तिसरीच होती. अब हमारा राज आएगा वो भी तीसरा होगा. हम तुम्हारे साथ हैं. मित्र, ही लढाई काही निवडणुकीपुरती मर्यादित नाही आहे. आज जे घरकुल भेटत 1.25 लाखाचं घरकुल तुमचा बाप बांधून देतं का साले हो? 1.25 लाखात घरकुल होतं. अरे एका कलेक्टरवर 7.5 लाख रुपये खर्च होतं महिन्याचे. एका कलेक्टरवर, एका आमदारावर 3.5 लाख खर्च होतं. विधानसभेमध्ये जो अध्यक्ष बसला असतो खुर्चीवर त्याच्या खुर्चीची किंमत 5 लाख आहे. लड़ाई तो ये है भैया, अगर अध्यक्ष की कुर्सी अगर 5 लाख की है और आमदार अगर हर महीने में 3.5 लाख लेता होगा तो गरीब का घर भी 5 लाख का होगा. आणि ते घर कधी येतं? मेल्यावर. किती लोकले घरकुल नाही भेटलं? हात वरते करावर. वाटले कुणाला सहायले? मोदीजी म्हणे 2022 पर्यंत सगळेले घरकुल देऊ. 2022 गेलं, 23 गेलं, 24 आलं, अजूनही घरकुलाचा पत्ता नाही. पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून अन्न, वस्त्र, निवारा, बगर उपाशी कुणी राहता कामा नये, बगर निवाराचं कुणी राहता कामा नये. 75 वर्ष लुटून गेले आणि आमच्या हाती मात्र ढोबळा आला. सोयाबीनच्या भावाची शिफारस राज्य सरकारनं 7,000 रुपये पर क्विंटलची केली. 1 मिनिट नीट ऐकून घ्या. ही लढाई कोणासाठी आहे? बदला याची लढाई आहे मित्र. 7,000 रुपये भावाची शिफारस केली. कापसाची 9,000 रुपये भावाची शिफारस केली. सोयाबीनच्या भावाची शिफारस केली 7,000 आणि केंद्रानं जाहीर केले 5,000, 2,000 रुपये. बीजेपी सरकार मुर्दाबाद! बीजेपी सरकार मुर्दाबाद! नरेंद्र मोदी जी म्हणाचे, भाई और बहनों, अभी किसान के भी अच्छे दिन आएंगे. मोदी जी कहा गया किसान? 7,000 भाव की सिफारिश होती है और 5,000 जाहिर करते हो मोदी जी. अभी हम बदला लेंगे, पूरा बदला लेंगे. हर किसान बदला लेंगे. अगर 1 क्विंटल के अंदर अगर 2,000 रुपए का घाटा है तो एक किसान 1 एकड़ वाला 20,000 के घाटे में जाता है. अबे तुम्ही काय साले हो, आम्हाला 1,500 देता. आम्हाला जर भाव भेटले ना तर मुख्यमंत्र्याला 1 लाख रुपये महिना आमची पार्टी करून दे. आम्हाला आमच्या शेतीमालाला भाव पाहिजे. आम्हाला किमान आमच्या मजुराला मजुरी पाहिजे. ज्याच्या घरात शेती नाही त्याला किमान जगण्यापुरती व्यवस्था झाली पाहिजे. ते जे रोड बांधते ना, रस्ते, हा इंजिनियर फक्त अर्ध्या तासाची चक्रा मारते. अर्ध्या तास 2,000 रुपये रोज भेटतो. किती? आणि आम्ही आमचा मजूर दिवसभर काम करतो, 300 रुपये रोज. तुमच्या बापाचं राज्य साले हो. अरे सरकार अलटून पलटून पाहिलं
काँग्रेसने पाहिलंय, भाजपाने पाहिलंय, सामान्य माणूस त्यांच्या डोक्यात नाही. अजून एखाद्या मायमाऊलीचं ऑपरेशन करायचं असलं तर बकरी विकाव का गाय विकाव अशी अवस्था. 75व्या वर्षामध्ये ना काँग्रेसनं धड चालवलं सरकार, ना भाजपनं चालवलं. जाऊन पहा तुमच्या हॉस्पिटलमध्ये काय अवस्था. ढोरेपेक्षा वाईट अवस्था केली आमची. तुमच्या जिल्हा परिषदच्या शाळेची काय अवस्था आहे. श्रीमंताचे पोरं चालले मुंबई अमरावती शिकाले आणि गरीबाचं पोरग मरतं जिल्हा परिषदच्या शाळेत. हा बदला घ्यायचा आहे आम्हाला. जाती पाती धर्माच्या राजकारणाला बाजूला ठोकून खऱ्या अर्थानं हक्काची लढाई लढायची आम्हाला. हक्काची लढाई, ते मजुराची असेल, ते शेतकऱ्याची असेल, माझ्या दिव्यांग बांधवाची असेल, काम करणाऱ्या कष्टकरी आमच्या सर्व सवंगड्याची असेल. तुमच्या आमच्या समोर धर्म आणि जातीवाद पेरला जाईल. मित्र, जयदादा सारखा एक सच्चा कार्यकर्ता जेव्हा इथं उभा राहता तेव्हा जाती पाती धर्माचं राजकारण बाजूला ठेवून खऱ्या अर्थाने मी तुम्हाला सांगतोय 288 नाही, अरे 10 जरी आमदार प्रहारचे आले ना तर मुख्यमंत्र्याचा गणपती केल्याशिवाय राहणार नाही. फेक देंगे साले. आम्ही आता एकटच आहोत, पण तरी सुद्धा विधानसभेमध्ये तुमचा आवाज उठवत राहतो. 350 गुन्हे दाखल आहे अंगावर. 350 115 वेळा रक्तदान केलं. जयदादा सारखे असे जर सोबती आमच्या बाजूला उभे राहिले तर मित्र हो, ही गरिबाची शेतकऱ्याची लढाई यशस्वी व्हायला वेळ लागणार. तुम्ही ज्या ताकदीने इथं उभे आहात, तुमच्या या मतदारसंघात जिथं जिथं नातेवाईक असेल, मित्र असेल, त्याला आजपासून फोन करणं सुरू करा. दादाराव गादाराव गेला तिकडे चुली, आता फक्त जयदादाच राहणार आहे. बॉलिंग साल्याला कोणाला टाकू द्या, चौका हमारा रहेगा. ते भाजपनं बॉलिंग टाक का काँग्रेसनं टाक का राष्ट्रवादीनं टाक, आम्ही कोणत्याही मैदानावर आणि कोणत्याही बॉलिंगवर चौका मारल्याशिवाय राहणार नाही. तुमची फक्त साथ असू द्या. म्हणून हा जर बदल तुम्ही केला मित्र तर ज्या जिल्हा परिषदच्या शाळा खंडार पडलेल्या आहे, जिथं गरिबाचं शिक्षण असहाय्य झालेलं आहे, ज्याप्रमाणे श्रीमंताले शिक्षण भेटतं त्याप्रमाणे आमच्या शेतकरी शेतमजुराला शिक्षण भेटल्याशिवाय नवीन आज हॉस्पिटलमध्ये, या सामान्य हॉस्पिटलमध्ये आमदार भरती नाही होत. जा म्हणा दादाराव केचले राय भरती येईन तर वापसच येणार नाही. या आमदारासाठी वेगळं हॉस्पिटल आहे, मत मारणाऱ्यासाठी वेगळं रुग्णालय आहे. हा बदल आम्हाला करायचा. कष्ट करणाऱ्याच्या हाती सत्ता द्यायची आणि मला विश्वास आहे, आम्हाला पूर्ण विश्वास आहे का जय दादा हा विश्वास तुटू देणार नाही. आज एवढं सगळं प्रेम तुमचं दिसतं, हे जीवाभावाचं नातं जे निर्माण केलेलं आहे, याला इंचभर सुद्धा हा विश्वास तोडणार नाही. आम्हाला विश्वास आहे. ही लढाई आम्ही पाहतो एवढी सोपी नाही मित्रो. प्रचंड पैसा ओकणार आहे पार्ट्या, प्रचंड पैसा, प्रचंड जातीपाती धर्माचं गणित मांडलं जाणार आहे. पण मला विश्वास आहे जेव्हा सामान्य माणूस पेटून उभा राहतं तेव्हा माझ्यासारखा फाटका कार्यकर्ता 4 वेळा आमदार करत आहे. नेताओं की नाही चलती. आमच्या सभेला काही नेता नाही आला ना, दिल्ली मुंबईहून कोणतं पार्सल बोलावलं आम्ही. हे तुमच्या हातात मतदान आहे, इथं उद्धव ठाकरेचं मतदान नाही.
इथं देवेंद्र फडणवीसचं मतदान नाही, इथं शरद पवारचं मतदान नाही, इथं माझ्या शेतकरी शेतमजुराचं मतदान आहे. हा जर बदल आम्ही मित्र तुम्ही ज्या ताकदीनं आज जमा झाले, मी पाहत होतो जेव्हा पाऊस पडत होता तेव्हा लोक पावसात नाचत होते, स्वागत करत होते, इंचभर सुद्धा माग हटत नव्हते. ही इमानदारी आहे, ही इमानदारी आहे. या देशात जे काही क्रांती केली ती सामान्य माणसानं केली. छत्रपती शिवरायांचं सैनिक 7 जण होती सुरुवातीला, 7. आदिलशाची फौज 20 लाखाची 100 किलोमीटर अंतरावर होती. आणि तुमच्या सामान्य माणसाच्या आशीर्वादानं इतर रयतेचं राज्य उभं झालं. मित्र, जातीपातीचे सगळे धर्माचे बंधन तोडत या देशामध्ये सुराज्य निर्माण करण्याचं काम केलं. पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून इथं सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे. ती न्याय व्यवस्था काँग्रेस आणि भाजपनं तोडलेली आहे. ती व्यवस्था तुमच्या आशीर्वादानं पुन्हा निर्माण करायची. मला विश्वास आहे, मी आता आलोय, अधिक एकदा येणार. एकदावली जेथपर्यंत जयदादा निवडून येणार नाही तोपर्यंत बच्चू कडू स्वस्थ बसणार नाही. उमेदवारी काही दिल्ली मुंबईला जाहीर केली नाही. ही उमेदवारी आम्ही तुमच्या समोर जाहीर करतोय. द्यायची का नाही द्यायची? हात वरती करा. अरे जयदादांना उमेदवारी द्यायची का नाही द्यायची? सगळ्या पक्षाची उमेदवारी दिल्ली मुंबईत जाहीर होते, बंद खोली. इतना पैसा दे दो, उतनी उम्मीदवारी दे देंगे. हा प्रहार असा आहे, एका रूम मध्ये नाही, मैदानावर आम्ही उमेदवारी जाहीर केली आहे. मैदान अब आएगी मजा. कौन लढेगा हमारे साथ? हे सामान्य माणसाचा आवाज. मित्र, तुम्ही खाली पडू देऊ नका. कधी काम पडलं, 10 लाख खर्च असेल ऑपरेशनचा, 5 लाख असेल तर हामावर जयदादा एक खट्टा ह्या जमावर पाहिजे. सगळी अवस्था मुंबई पासून तर नागपूर पर्यंत सगळी अवस्था आम्ही करू. ज्याप्रमाणे अचलपूर मतदारसंघामध्ये आणि इतर जयदादा ज्याप्रमाणे काम करतं, आम्ही फक्त निवडणुकीपुरतं बोलत नाही, निवडणूक झाल्यावर सुद्धा आम्ही वचन देतो तुम्हाला. जेव्हा जेव्हा गरीब माणूस अडचणीत येईल, जेव्हा जेव्हा गरीब माणूस अडचणीत असेल तेव्हा तुम्ही कुठलाही विचार करू नका. तुमचा भाऊ इथं उभा आहे. इनके डिजिटल न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक मिलिंद कडू. अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी आजच सबस्क्राईब व लाईक करा इनके डिजिटल न्यूज महाराष्ट्र चॅनलला.